नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे, ही गोष्ट खरी आहे का? हे रोजगार कोणी प्रोव्हाइड केला, कशा पद्धतीने प्रोव्हाइड केला जातो, याच्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागते का, याच्यासाठी रजिस्ट्रेशन कुठे करावं लागतं, कोण ही ॲड देतं, सरकारी आस्थापना असते की खाजगी आस्थापना असते, खाजगी आस्थापना असेल तर ते आपल्या गावातलीच राहते की बाहेरची राहते, सरकारी आस्थापनेमध्ये सुद्धा अप्लाय करता येऊ शकतं का, याची माहिती नेमकी कशा पद्धतीने मिळवायची, कोण्या ठिकाणी अप्लाय करायचं, याच्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जातो का, लेखी परीक्षा असते का, हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले होते. साहजिकच मी इंजिनियर चॅनलवरती आज ज्यावेळेला तो व्हिडिओ पडला आणि तो व्हिडिओ अगदी बरोबर आहे, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. अत्यंत 100% ही खरी गोष्ट आहे की रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. प्रश्न असा आहे की ह्या रोजगार मेळाव्यामध्ये अप्रोच कसं व्हायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, नोंदणी कशी करायची, मग त्याच्या माध्यमातून तुम्हाला जॉब कसा मिळेल, हा प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, अशा पद्धतीची हे सगळे जर प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील तरच हा व्हिडिओ बघा, अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता. हे बघा, अशा पद्धतीची एक ॲड तुम्हाला दिसते. ठीक आहे, ही ॲड मी तुम्हाला दाखवतोय. ही ॲड आहे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याची. ठीक आहे, हा मेळावा कोण आयोजित करतो, तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला. आता या ठिकाणी अकोला जिल्ह्याची ॲड असल्या कारणामुळे मी अकोल्याचं तुम्हाला हे उदाहरणादाखल घेतलेलं आहे. अशाच पद्धतीची ॲड जी आहे ती प्रत्येकच जिल्ह्यामध्ये कौशल्य विभाग हे 100% काढत असतं. किती दिवसांनी काढतं, तर प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला ही 100% ॲड निघते. ही ॲड तुम्ही कुठं बघू शकता, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधल्या कोणत्याही लोकप्रिय जे वृत्तपत्र असतं, उदाहरणार्थ समजा आमच्याकडे लोकमत चालते किंवा देशोन्नती चालते किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे लोकसत्ता, तर लोकसत्ताची प्रत्येक जिल्ह्याची ॲडिशन नाही आहे, म्हणजे त्यांची विभागाची ॲडिशन आहे. उदाहरणार्थ आपण कन्सिडर केलं तर नागपूर आहे, पुणे किंवा मुंबई विभागाची त्यांची स्पेशल ॲडिशन आहे, परंतु जिल्ह्याची ॲडिशन आहे का लोकसत्ता पेपरची, तर नाही. मग अशा केसेसमध्ये तुम्हाला कुठला पेपर रेफर करावा लागेल, तुमच्या जिल्ह्याचा सर्वात फेमस. उदाहरणार्थ पुणे जिल्हा जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी पुढारी आहे, सकाळ आहे किंवा इतर काही असे पेजेस आहेत की जे पुण्यामध्ये खूप चालतात, तर त्या पेजेसमध्ये अशा प्रकारचे ॲड तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरं जे एक संपर्काचं साधन असू शकतं ते म्हणजे तुम्ही कौशल्य विभागामधून कोणाचा तरी नंबर घ्यायचा आणि त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही वारंवार विचारणाही करू शकता की सर, यावेळेसचा रोजगार मेळावा कोण्या ठिकाणी आहे, मी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो का, या रोजगार मेळाव्यामध्ये नेमक्या कोणत्या जागा आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे कौशल्य विभागाचं जर वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवरती सुद्धा या रोजगार मेळाव्यांची तुम्हाला माहिती मिळू शकते. आता बघा, मी तुम्हाला उदाहरण दाखल देतो की या ठिकाणी काय लिहिलंय की दिनांक 8 एप्रिल 2022. आता ही जुनी ॲड जी आहे ती मला त्यांच्या याच्यावरती भेटली, वेबसाईटवरती. पण अशाच पद्धतीचे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे खूप सारे ॲड प्रत्येक महिन्याला निघत राहतात. जर तुम्ही कंटिन्युअसली जर पेपर वाचत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की या रोजगार मेळाव्यामध्ये ॲड असतात. याच्यामध्ये खाजगी आणि सरकारी दोन्ही आस्थापना असतात. आता बघा, मी तुम्हाला उदाहरणात देतो. कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र वाडेगाव. ठीक आहे, आता हे काय आहे, सरकारी आस्थापना आहे, पण त्यांनी सुद्धा या ठिकाणी ॲड दिलेली आहे. दुसरं काय बघा, प्रज्ञा सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी अकोला. तिसरं आहे जम्बो मार्क ट्रेड लिंक प्रायव्हेट लिमिटेड अकोला. म्हणजे जर आपण बघितलं तर 3 ॲड त्यांनी दिलेले आहेत. 3 ॲडसाठी साधारणतः एकूण जर आपण रिक्त पदांचा अहवाल घेतला तर साधारणतः 50 जागांसाठी ही ॲड देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये शाळेच्या सुद्धा ॲड आहेत, कृषी तंत्रज्ञान माहिती विभागाच्या सुद्धा त्या ठिकाणी ॲड आहेत. त्याचबरोबर एक ट्रेड लिंक कंपनी आहे, म्हणजे खाजगी कंपनी आहे, तर त्या ठिकाणची सुद्धा ॲड त्या ठिकाणी दिलेली आहे. आता त्याची शैक्षणिक पात्रता सुद्धा या ठिकाणी नमूद केलेली आहे. उदाहरणार्थ बघा, बीटेक, BSc ॲग्री, त्याच्यानंतर LMDP किंवा मग डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर 12वी सायन्स, 10वी आणि 12वी किंवा DED आणि BEd अशा पद्धतीच्या सुद्धा या ठिकाणी काय दिल्या, शैक्षणिक पात्रता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये बघा काय आहे, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच करू शकता. त्यांनी असं लिहिलेलं आहे की दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी. आता तुम्ही लेटेस्टची जर असेल तर हा जो जसा अकोल्याला मेळावा झालेला होता तरी आताची असेल. त्यांनी काय दिलेलं आहे की जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नवीन इमारत, पहिला माळा, अकोला या ठिकाणी बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असं त्यांनी लिहिलं. पण हा फक्त दुसऱ्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामधलं एखादं ITI कॉलेज असेल त्या ठिकाणी होऊ शकतं, तालुक्याचं ITI कॉलेज असेल त्या ठिकाणी होऊ शकतं, एखादं फेमस इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्या ठिकाणी हा रोजगार मेळावा होऊ शकतो, कलेक्टर ऑफिसला होऊ शकतो किंवा मग त्या ठिकाणी थेट कौशल्य विभागामध्ये सुद्धा हा रोजगार मेळावा होऊ शकतो. मग पगार किती मिळेल,
तर तुम्ही फक्त आतापर्यंत किती घेतले? 6,000, 8,000 आणि 10,000. मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा खूप जास्त पगार या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला मिळते. खाजगी शाळा जरी असली आणि तुम्ही जर समजा चांगला डेमो दिला, चांगला इंटरव्ह्यू दिला, तर त्या ठिकाणी तुम्हाला 20,000, 25,000, 30,000 रुपयापर्यंत सुद्धा मानधन मिळते. मी माझं उदाहरण देतो. 2016 मध्ये मी एका खाजगी शाळेमध्ये जॉब करायला सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी मला फक्त 6,000 रुपये पगार होता. दुसऱ्या वर्षी काय केलं मी, ती शाळा स्विच करून दुसऱ्या एका खाजगी शाळेवरती इंटरव्ह्यू दिला. मला 16,000 रुपये पगार मिळाला. त्याच शाळेवरती मी पुन्हा MSc करून गेल्याच्या नंतर मला 28,000 रुपये पगार होता. त्याच्यामध्ये अकोमोडेशनची व्यवस्था त्यांचीच होती. राहण्याची व्यवस्था सुद्धा म्हणजे राहणं, जेवण सर्व त्यांच्याकडेच असतं आणि आपल्या मनावरती आहे. आपण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरे सोर्सेस ऑफ इन्कम त्या ठिकाणी तयार करू शकतो. उदाहरणार्थ जर समजा ज्यांचं D.Ed झालेलं आहे किंवा B.Ed झालेलं आहे, तुमचं जर चांगली फ्लुएन्सी असेल, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तेवढे गुण असतील की तुम्ही विद्यार्थ्यांना जाऊन टॅकल करू शकाल, पालकांना टॅकल करू शकाल, तुमचा विषय चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकाल, तर तुम्हाला 100% 10,000 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला पेमेंट मिळू शकतं आणि खूप चांगल्या रेप्युटेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा तुम्हाला तो जॉब मिळू शकतो. आता आपल्या डोक्यामध्ये एवढं निश्चित आहे की आपल्याला सरकारी जॉब पाहिजे असते. त्या ठिकाणी वर्कलोड कमी असतं. आपल्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्यांचा खऱ्या अर्थानं तेवढा उपयोग होतं की नाही हा प्रश्न आहे. ठीक आहे, सरकारी आस्थापनांमध्ये. त्यामुळे जर समजा तुमची तयारी असेल खाजगी आस्थापनांमध्ये जाण्याची आणि जर समजा ह्याच्यापेक्षा ज्या सरकारी आस्थापनांमध्ये तुम्हाला 5 किंवा 10,000 रुपये मिळत असतील, तर तिकडे जर तुम्हाला 20,000 रुपये मिळत असतील, तर 100% भाऊ ते तर काम तर करून घेणार आहेत की नाही तुमच्याकडनं. जर आपण कामासाठी तयार असू, इंटरव्ह्यूसाठी तयार असू, मुलाखतीसाठी तयार असू, तुम्ही चांगला डेमो द्यायची जर तुमची तयारी असेल, तर क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला 20-25,000 रुपयाची नोकरी सहज मिळू शकते. मी तुम्हाला सांगतो, आपण म्हणतो की कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन मुळातच नाही आहे. कॉम्पिटिशन फक्त त्या मुलांसाठी की ज्यांची काहीच करायची इच्छा नाही. त्याच मुलांमध्ये कॉम्पिटिशन लागली की बाबा तू 8 तास झोपू शकतो का, तर मी 9 तास झोपतो. तू 9 तास झोपू शकतो का, मी 10 तास झोपू शकतो. आता मुलं म्हणतात सर हे रोजगार मेळावे कुठं होतात, आम्हाला मेळच लागत नाही. मग तुला मेळच लागत नसेल तर बाबा तुला काय नुसतं फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि ते काही व्हॉट्सअप वगैरे ह्याच्यावरतीच तुझं आयुष्य जाणार आहे का? किंवा युट्यूब आणि ते MX प्लेअर ह्याच्या पलीकडे सुद्धा जीवन आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्या पलीकडे सुद्धा ज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, त्याचाही तुम्हाला वापर करावा लागेल. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तुमचं कोणतंही शिक्षण झालेलं असू द्या, तुमचं 10वी 12वी ITI झालेलं असेल, BA झालेलं असेल, BCom झालेलं असेल, पॉलिटेक्निकमध्ये तुमचा डिप्लोमा कंप्लीट केलेला असेल, तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, तुमचं D.Ed B.Ed कोणतंही झालेलं होऊ द्या, प्रत्येक आस्थापना या ठिकाणी कनेक्ट झालेली आहे कौशल्य विभागासोबत, खाजगी आणि सरकारी दोन्ही सुद्धा. तर समजा खाजगीमध्ये जागा निघाल्या तर खाजगीची तुम्हाला माहिती दिली जाते, सरकारीची सुद्धा त्या ठिकाणी माहिती दिली जाते. फक्त तुमची तयारी पाहिजे काम करण्याची. तुम्ही या ठिकाणी जावा, तुम्ही अप्लाय करा. तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये जर पूर्ण केलेलं असेल तर तुमच्यासाठी रिझर्व्ह सीट सुद्धा आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्राधान्याने घेतलं जातं कारण की तुम्हाला आता प्रत्यक्ष कामाचा अनुभव सुद्धा आहे. तर माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की बाबांनो, ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. ही सुवर्ण संधी तुम्ही बिलकुल मिस करू नका. अजिबात तुमच्या हातून गेलीच नाही पाहिजे. 5-10 हजार रुपये नाही तर त्याही पेक्षा जास्त 15 ते 20 हजार रुपयाची नोकरी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या गावाच्या जवळ मिळू शकते. थोडं जर दूर जायचं काम पडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अकोमोडेशन सुद्धा मिळू शकतं. चांगल्या पद्धतीचा जर तुम्हाला भत्ता मिळत असेल राहण्याचा किंवा येण्या जाण्याचा, तर तिथे सुद्धा जॉब करायला जायला काय हरकत आहे. लोक तुम्ही बघा अमेरिकेला गेली, त्याच्यानंतर रशियाला काही लोक जॉब करतात. माझा एक आमच्या रिलेटिव्ह मधला एक दादा आहे, ते डॉक्टर म्हणून आहेत, तर ते कोरियामध्ये त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. तर ह्याच्यामध्ये काहीही गैर नाही, चुकीचं नाही आहे. आपल्यामध्ये ज्या भावना आहेत चुकीच्या की नाही गाव सोडायला नको, भावकी सोडायला नको, त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होते. ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर जॉब मिळवली पाहिजे अशा माझी तरी इच्छा आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. कुठलीही लगेबाजी चालत नाही, वेगळे पैसे देण्याची आवश्यकता पडत नाही, तुमची थेट नियुक्ती होते, सगळे पैसे तुमच्या खात्यावरती येतात. त्याच्यामुळे काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.